परिषदेसाठी उपस्थित आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। सर्वप्रथम परवा म्हणजे 28 तारखेला या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं। त्यांना शिवसेना मीरा भाईंदर शहर शाखेच्या वतीनं सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि आजच्या या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत उपस्थित आमचे मार्गदर्शक 146 विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे प्रमुख आदरणीय सचिन मांजरेकर सर, आणि आजच्या या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करतानाच सर्वप्रथम आपणा सर्वांना सांगू इच्छितो की गेल्या 2 दिवसामध्ये भाईंदर शहरात विविध पक्षाच्या नेत्यांनी किंवा समित्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्यांच्या पत्रकार परिषदांमधून काही शिवसेनेवरती किंवा मंत्री सरनाईक साहेबांवरती कटाक्ष करण्यात आले किंवा शिवसेनेच्या नावाने काही आरोप करण्यात आले। सर्वप्रथम तर मी त्या पक्षाला आणि पक्षाच्या वतीनं स्पॉन्सर करण्यात आलेल्या उद्याच्या आंदोलनावरती मी बोलू इच्छितो की खरं तर मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महापौरांची उद्या निवड होणार आहे। त्याकरिता 30 तारखेपर्यंत नामांकन भरण्याची शासनानं जी मुदत दिलेली होती ती मुदत पूर्ण झालेली आणि 4 लोकांनी म्हणजे भारतीय जनता पार्टीने सौभाग्यवती डिंपल विनोद मेहता यांचं महापौरपदासाठी तर ध्रुवकिशोर पाटील यांचं उपमहापौरपदासाठी आणि मीरा भाईंदर शहर विकास आघाडीच्या नावानं जो एक गट रजिस्टर झालेला आहे त्या गटानं रुबिना फिरोज शेख यांचं महापौरपदासाठी तर वंदना पाटील यांचं उपमहापौरपदासाठी त्या ठिकाणी नामांकन दाखल केलेलं आहे। हा विषय सर्वस्वी आम्ही याच्या अगोदरही सांगितलेला आहे की मराठी महापौर झाला असता तर शिवसेनेला खूप आनंदच झाला असता, परंतु या शहराचा महापौर कोण करावा हा आता शिवसेनेच्या हातात तो अधिकार राहिलेला नाही। कारण या शहरातल्या लोकांनी म्हणा किंवा जनतेने भाजपाला या शहरात एक बहुमत दिलेलं आहे आणि या शहराचा महापौर कोण करावा हा सर्वस्वी त्या 78+1 अशा 79 नगरसेवकांचा अधिकार आहे, त्या पक्षाचा अधिकार आहे, त्या नेत्याचा अधिकार आहे। परंतु हे सर्व झाल्यानंतर सुद्धा आम्ही भाजपावरती तर आरोप करत नाही, परंतु इथल्या खास करून 145च्या आमदारांचीच स्पॉन्सरशिप असलेली ही मंडळी जाणीवपूर्वकरित्या या शहरातलं वातावरण दूषित करण्याकरिता जे गेल्या निवडणुकीच्या कालखंडात त्यांनी सातत्याने करून दाखवलं आणि त्याच्यात कारण वाईट कामात माणसाला लवकर यश मिळतं त्याप्रमाणे त्यांना ते यशही मिळालं। परंतु आता जर महापौर पदाची निवडणूक जाहीर झाली, अर्ज भरून झाले, नामांकन दाखल झाली, त्याच्यात आता काही बदल होणार नाही। ज्याच्या बाजूने सर्वाधिक मतं मिळणार आहेत 48+1 49 तो महापौर होणार आहे या शहराचा। त्यामुळे नाव तर निश्चित आहेत, परंतु तरीही देखील उद्या पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी, हिंदी विरुद्ध मराठी किंवा परप्रांतीय विरुद्ध मराठी वाद लावण्यासाठी जाणीवपूर्वकरित्या एक 2 राजकीय पक्ष आणि ही एक समिती जी आहे या समितीतले सर्वच पदाधिकारी नाही आहेत, यातले काही मोजके 1-2 पदाधिकारी आहेत। त्या समितीच्या समर्थनार्थ आम्ही सुद्धा बऱ्याच वर्ष काम केलेलं आहे, परंतु 1-2 मोजकेच पदाधिकारी जे पुढाकार घेऊन अशा प्रकारची द्वेष भावना या शहरात वाढीला लागावी आणि अप्रत्यक्षरित्या या शहरात हे वातावरण गरम ठेवावं, असं तापत ठेवावं, जेणेकरून ज्या माणसाला अशा द्वेषाच्या राजकारण, कधी धर्माच्या राजकारणात, हिंदू मुस्लिम राजकारणात, कधी मराठी विरुद्ध अमराठी राजकारणात, कधी व्हेज विरुद्ध नॉनव्हेजवाल्यांच्या राजकारणात ज्याला इंटरेस्ट आहे आणि ज्याच्या राजकारणाचा पाया या गोष्टीवरती उभा आहे त्याच माणसाला मदत करण्याकरिता पुन्हा एकदा ही मंडळी सरसावलेली आहेत। त्यामुळे उद्याचा जो मोर्चा आहे आणि त्या मोर्चाशी खरं तर किती माणसं जाणार आहेत, किती लोक जाणार आहेत हा त्यांचा प्रश्न आहे, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही। आणि या शहरातल्या सुज्ञ नागरिकांनी अशा काय बोलतो आपण त्याला टोपीबाज लोकांपासून खरं तर दूरच राहायला हवं। खास करून या समितीचे जे अध्यक्ष म्हणवत आहेत गोवर्धन देशमुख यांनी गेल्या महिनाभरात ज्या प्रकारचा प्रचार केला, अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ठिकाणी 2-3 पक्षाचे असतील, राजकीय पक्ष आहोत आम्ही तर आम्ही निवडणुका लढवणार, समोरचेही लढवणार, जिथे जिथे 4चे 4 मराठी उमेदवारही एकमेकाच्या समोर आहेत तिथं सुद्धा या माणसांनी सिलेक्टिव्ह प्रचार केला। म्हणजे अशा ठिकाणी सुद्धा यांची भूमिका विशिष्ट लोकांना कशा प्रकारे फेवर होईल अशीच होती। त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की या खेळाच्या पाठीमागे कर्तव्यते कोण आहेत। आणि आता जो प्रकार तुम्ही मेसेज येत आहेत की ठाण्यात बॅनर लागले, मुंबईत बॅनर लागले, भाईंदरमध्ये बॅनर लागले, टीव्हीला ॲड यायला लागल्या, टीव्हीला बातम्या यायला लागल्या,
तर एक सामाजिक संघटन असतं तर त्या संघटनेची आर्थिक कुवत ही आपल्या सर्वांना माहीत असते. तर ह्याच्या मागची जर आर्थिक रसद आपण बारकाव्याने शोधली तर तुमच्या लक्षात येईल की याचा करता करविता हा गोल्डन नेस्ट परिसरातच राहणारे आहेत आणि त्याच्यामुळे ह्याच्यात फार काही जात नाही. परंतु शिवसेनेला आणि खास करून मंत्री साहेबांना मराठी बाणा आणि हिंदुत्व शिकवण्याचा प्रयत्न नाही मराठी एकीकरणवाल्यांनी करावा, नाही नरेंद्र मेहतांनी हिंदुत्व शिवसेनेला शिकवण्याची गरज आहे. त्यांच्या बोलण्यामधून कायम येतं की रुबिना फिरोज आणि काँग्रेससोबत आघाडी केली, हुसेन सोबत आघाडी केली. तर तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमच्याही माहितीत आलंच असेल की काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांमुळे शिवसेनेचे 6 उमेदवार पडलेले आहेत. त्याचे उदाहरण तुम्हाला मी देतो. उत्तमच्या पॅनलमधला उमेदवार असेल जो काँग्रेसचा जिंकून आला तो शिवसेनेला हरवून आलेला आहे. प्रभाग 13 मध्ये जिथे आपण बसलेलो आहोत इथेही काँग्रेसच्याच उमेदवारांमुळे आमचा पॅनल पडलेला आहे. प्रभाग 14 मध्ये तुम्ही जाऊन बघा, असे अनेक प्रभाग आहेत जिथे काँग्रेसच्या उमेदवारांमुळे आमचं नुकसान झालेले. शिवसेने कुठे उमेदवार दिले नव्हते. ज्या नयानगर परिसरामध्ये काँग्रेस पक्षाचं प्राबल्य आहे आणि आम्हीही तिथे उमेदवार देतो, परंतु तिथे हवं तसं आम्हाला मतदान होत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी आमच्याकडे कॅपेबल उमेदवार नव्हते त्याच ठिकाणी आम्ही उमेदवार दिलेले नव्हते. युतीचा आणि आघाडीचा काही प्रश्न नव्हता. महापालिकेत जो गट स्थापन झालेला आहे त्या 16 नगरसेवकांनी महापालिकेत ज्या अंतर्गत समित्या असतात त्या समित्यांमध्ये आपल्या गटाला प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी अख्ख्या 29 महापालिकांमध्ये असे गट निर्मिती झालेली आहे. ती तडजोड ही केवळ त्या 16 नगरसेवकांनी एकत्र मिळून आपल्या गटाला योग्य त्या समित्यांमध्ये, उपसमित्यांमध्ये, प्रभाग समित्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळवण्याकरिता ती तडजोड असते. ती कुठेही विचारांमध्ये तडजोड केलेली नसते. आणि खास करून नरेंद्र मेहता कायम हे वाक्य बोलतात, तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला प्रभाग समितीचं पहिल्यांदा अध्यक्ष काँग्रेसनेच केलं होतं. तुम्हाला या शहराचं महापौरपद सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसनेच दिलं होतं. त्यामुळे अगदीच काय ही माणसं काही देशद्रोही आहेत आणि तुम्ही एकटेच देशप्रेमी आहात असं होणार नाही. त्यामुळे एकदम कुठला विषय कोणत्या दिशेला घेऊन जायचा, कधी हिंदू मुस्लिम करायचं, कधी मराठी अमराठी करायचं आणि ह्याच्यावरतीच आता तुम्हाला जनतेने कौल दिलेला आहे. तर या शहराचा कशा प्रकारे विकास होईल त्याच्यावरती आपण प्रामाणिकपणे सर्वांनी लक्ष द्यायला हवं. उद्या जो कोण महापौर होईल, उपमहापौर होईल, त्याला शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि जिथे जिथे चांगलं काम करतील ते लोक तिथे शिवसेना त्यांना खंबीरपणे साथ देईल. जिथे कुठे या राक्षसी बहुमताच्या पाठिंब्यावरती जर यांनी काही जोर जबरदस्ती किंवा काही चुकीचे निर्णय घेतले तर शिवसेना आपल्या स्टाईलनं त्यांना विरोध करेल. जरी सभागृह त्यांच्या ताब्यात असलं तरी सभागृहाकडे जाणारे रस्ते शिवसेनेच्या ताब्यात असतात. प्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आणि आज या ठिकाणी आपण उपस्थित झाल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. माझे सहकारी मित्र आदरणीय संतोष सर ज्या प्रकारे मला या विषयावरती म्हणाले की जो उद्याचा महापौरचा आपला विषय आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे इथले नेते नरेंद्र मेहताजी आरोप प्रत्यारोप करत आहेत मराठी या मुद्द्यावरती, शिवसेनेवरती, हे सर्व आरोप प्रत्यारोप आम्हाला हास्यास्पद वाटतात. याचं कारण असं आहे, आणि ज्या एक संघटना जी आहे मराठीकरण समिती, मधल्या काळात त्यांनी मराठी विषयाचा फार मोठं आंदोलन या मीरा भाईंदर शहरामध्ये उभं केलं होतं आणि अमराठीकडून कसा त्रास होतोय मराठी माणसांना हे सिद्ध केलं होतं. त्या आंदोलनामध्ये प्रत्येक राजकीय पक्षाचे सर्व मराठी आपले उमेदवार असतील, आपले नगरसेवक असतील, नगरसेविका असतील, किंबहुना आपले मंत्री महोदय, आमदार सुद्धा, प्रत्येकाने अशा चांगल्या विषयाला पाठिंबा दिला होता. परंतु प्रत्येक वेळेला मराठीकरण समितीची भूमिका ही नेहमीच योग्य आणि चांगली असते यातला भाग नाही आहे. ही निवडणूक आपण जर नीट तपासली, आपण आकड्यांवरती गेलो आणि अतिशय व्यवस्थित सखोल जर अभ्यास केला तर असे अनेक प्रभाग आहेत ज्या प्रभागामध्ये मराठी उमेदवार शिवसेनेने उभे केले होते. बरं, एखाद्या मराठी संवर्धन संघटनेचा प्रमुख उद्देश काय असतं? मराठी टिकली पाहिजे, मराठी रुजली पाहिजे आणि मराठी पुढे गेली पाहिजे. पण ही मराठी नेमकी कोणती मराठी, याची कोणती एखादी व्याख्या त्यांनी त्यांच्या त्या समितीच्या संघटनेच्या ज्या अहवालात कुठे काय स्पष्ट केली आहे का? उदाहरणार्थ समजा प्रभाग क्रमांक 16 मधले इथे स्थानिक भूमिपुत्र राजू भोईर आमचे या शहराचे जिल्हा प्रमुख लागोपाठ 3दा नगरसेवक झाले होते. मग अशा मराठी उमेदवाराला पाडण्यासाठी आणि त्या प्रभागामध्ये अमराठी उमेदवार भाजपाचा जिंकून येण्यासाठी हा प्रयत्न करणं हे मराठीकरणाचं धोरण आहे का, हा प्रश्न आम्हाला आता पडतो. कारण नवीन सिंग जो अमराठी उमेदवारांना चालतो, जो त्या प्रभागात नगरसेवक म्हणून जिंकून आला राजू भोईरच्या विरोधामध्ये, त्या ठिकाणी सोमनाथ पवारला ताकद देणं आणि मग उभाटातून उमेदवार उभं करणं आणि जाणीवपूर्वक मराठी उमेदवार पाडणं, मग ही कोणत्या प्रकारची मराठी संवर्धन करण्याची संघटना आहे, हा प्रश्न आम्हाला पडतो. असे अनेक उदाहरणं आहेत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुम्ही जर घेतलं तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये सुद्धा
कविता त्रिपाठी जिंकून आल्या. बरं, कविता त्रिपाठी ह्या मराठी उमेदवार आहेत का, या मराठी आहेत का? यांनी पूजा आमगावकरांचा या ठिकाणी पराभव केला. मग पूजा आमगावकर या ठिकाणी मराठी उमेदवार असताना, शिवसेनेतून ती उमेदवार लढत असताना तिच्या पाठीशी मराठी म्हणून उभं राहायचं. त्यांचे कैलासवती पती या शहरात त्यांनी त्यांचं जे कार्य केलेलं आहे, म्हणजे आपण काम करताना जर एखाद्याने चांगलं कार्य केलं असेल, तेही मराठी माणसाने, त्या मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याऐवजी ह्या कविता त्रिपाठीच्या अमराठी उमेदवाराच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांना पाडण्यासाठी अस्मिता पुरळकरला उभाटीमधून तिकीट देतात आणि मग ती कुठेतरी 2,500-2,000 मतं खाते आणि केवळ 8 मतांनी एक मराठी उमेदवार पडतो. मग ही मराठी संवर्धन किंवा मराठी जतन करण्याची पद्धत या समितीची आहे का? स्नेहा पांडे प्रभाग 12 मध्ये त्या निशा नार्वेकर या मराठी उमेदवाराला पाडून जिंकल्या. त्याला पाडण्यासाठी कुठेतरी किरण चव्हाणचा उभाटाचा एखादा उमेदवार उभा करायचा. मग ह्या सगळ्या गोष्टी या अक्षरशः संशयास्पद आहेत. मराठी एकीकरण समिती ज्या पद्धतीने विरोध करते, मग ही मराठी एकीकरण समिती मागेही मी म्हटलं होतं, याच शहरामध्ये याच महापालिकेचे आपले महापौर जेव्हा डिंपल मेहताजी होतात, गीताताई जैन होतात, मग हे कुठे मराठी होते का? मग तेव्हा ह्यांना प्रखर विरोध त्यांनी का नाही केला? ज्या भारतीय जनता पार्टीच्या ताटाखालचं मांजर म्हणून असते जे काम करत आहेत, त्या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष त्यांना अमराठी चालतो, युवा जिल्हा अध्यक्ष त्यांना अमराठी चालतो, त्याही पलीकडे आमदार त्यांना अमराठी चालतो. मग अशा अमराठी आमदाराने अमराठी जेव्हा महापौर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर इतका विरोध आणि अशा प्रकारचा विरोध हा लोकशाहीमध्ये कुठे बसतो? लोकशाहीमध्ये जर 78 नगरसेवक एखाद्या पक्षाची निवडून येतात, मग लोकशाहीच्या नियमानुसार, महापालिकेच्या नियमानुसार, निवडणूक यंत्रणेच्या नियमानुसार त्या नगरसेवकांच्या पक्षाला तो अधिकार असतो. बरं, आता दुसरा प्रश्न हा निर्माण होतो की जर इतकं मोठं ते मराठी करतायत, मग भाजपाचे 36 उमेदवार नगरसेवक नगरसेविका मराठी म्हणून जिंकून आलेले आहेत. मग या 36 उमेदवारांना जवळजवळ 2,87,000 मतं मिळालेली आहेत. आता हे 36 मराठी नगरसेवक नगरसेविका भाजपा पक्षाचे, त्यांना 2.5 लाखाच्या वरती वोटिंग मिळते. आपण काही वोटिंग कमळाची पकडूया, चिन्हाची पकडूया, पण काही वोटिंग 1.5 लाखाची वोटिंग, 1.5 लाख मतदान या मराठी भाजपाच्या नगरसेवक नगरसेविकांना मराठी माणसाचे पडलेच आहेत की. मग हे 36 मराठी नगरसेवक त्यांच्या अमराठी नेतृत्वाचं ऐकून होला हो म्हणतायत. मग या 36 मराठी नगरसेवकांना जाब कोण विचारणार? जर विषय मराठीचा असेल आणि अमराठी जर आमदार नेतृत्व करतोय या शहराचं आणि एक अमराठी महापौर करायचा प्रयत्न करतोय, पण तो अमराठी महापौर करण्याचा जो रस्ता आहे, जो मार्ग आहे, त्या 36 मराठी नगरसेवक तोंडामध्ये मुख घालून गप्प बसलेत. पहिलं तुम्ही त्या 36 मराठी नगरसेवक नगरसेविकांना जाब विचारा, तर तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, भले तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, आणि तुमच्याच पाठिंबाने म्हणजे 36 नगरसेवकाच्या पाठिंबाने 36 नगरसेवकांच्या मताने एक अमराठी व्यक्ती उद्या महापौर बनणार आहे. मग त्या 36 मराठी नगरसेवक नगरसेविकांना जिंकून आलेल्या जाब कोण विचारणार? मग तो जाब ही मराठी एकीकरण नावाची जी संघटना आहे ती कधी विचारणार? ते आंदोलन कधी करणार? उद्याचं आंदोलन तुम्ही कराच, तुमची ती पद्धत आहे. आंदोलन केलं की तुमची संघटना जिवंत राहते, तुम्ही कुठेतरी लोकांसमोर येता. परंतु तुम्ही सुद्धा विचार करावा की जर त्या नगरसेवकांना ज्यांनी जिंकून दिलेलं आहे 1.5 लाखाचं मतदान, त्या 36 नगरसेवकांच्या पाठीशी आपण अर्ध बघूया आणि त्यांचा एक अमराठी आमदार उद्या एक नेतृत्व देतोय आपल्याला, आणि या 36 नगरसेवकांचा जर त्यांना पाठिंबा असेल, मग अशा वेळेला इतर राजकीय पक्षांवरती शिंथोरे ओढायचे ही कुठची भूमिका झाली? तुम्ही जेव्हा एखाद्या मराठी विषयावरती बोलता, मराठी संवर्धन संघटनेवरती बोलता, बघा याच संवर्धन, मी ह्याच्याही पुढे हा खुलासा करतो, याच संवर्धन संघटनेचा अमुक एका वर्षी मी 1 वर्ष अध्यक्ष होतो याच एकीकरण समितीचा, परंतु हे अंतर्गत राजकारण पाहून मी तिथून शेवटी राजीनामा देऊन बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे संघटना कशी काम करते मला चांगलं माहिती आहे की, हेही या ठिकाणी मी खुलासा करतो. आज या एकीकरण समितीचा मीही अध्यक्ष होतो, माझ्याकडे पत्र अध्यक्षाचं, गोवर्धन देशमुख याला नाकारणार नाही या विषयाला, परंतु कुठेतरी राजकीय गोष्टीमध्ये हस्तक्षेप करणं ही कधीही एखाद्या अपक्ष किंवा आपण ज्याला म्हणूया कुठेही स्वतंत्र विचार ठेवणाऱ्या समितीची कधी भूमिका नसावी. बरं, नेहमी आपल्याला 2-3च चेहरे मराठी संवर्धन संघटनेचे समोर काय येतात? संवर्धन संघटना जी मराठीची आहे एकीकरण समिती, ही तर मला असं वाटतं की 100, 150, 200 किनभावना. त्या दिवशी आपण जो मोर्चा पाहिला त्या व्यापाऱ्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठा मोर्चा होता, कौतुकास्पद मोर्चा होता, सगळ्या चॅनलनी दखल घेतली. मग एवढी मराठी माणसं गेली कुठे? त्यांचा आवाज का ऐकू येत नाही या विषयावरती? त्यांना कल्पना नाही का या उद्याच्या दिवशी या मीरा भाईंदर महानगरपालिकेचा महापौर एक अमराठी व्यक्ती बनते? ते झोपलेत का सगळे मराठी माणसं? कारण त्या सर्व मराठी माणसांना माहिती आहे कायद्यामध्ये जे बसतं,
या शहराच्या शांततेसाठी, या शहराच्या भवितव्यासाठी जे योग्य असेल त्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा त्यांना समर्थन द्यायचं असतं, पाठीशी उभं राहायचं असतं आणि चुकीचं काही घडत असेल त्याचा विरोध करायचा असतो. जर उद्या तुम्हाला देखील चित्र पाहायला मिळालं की उद्याच्या विषयासाठी ज्या प्रकारे मराठी एकीकरण समितीने आवाहन केलेलं की सगळ्यांनी या आणि विरोध करा, तुम्हालाही संख्याबळ बघायला मिळेल. ह्याच्या आधी जो मोर्चा झाला होता एका चांगल्या विषयासाठी, तेव्हा मैदानामध्ये उतरलेली मराठी माणसं तुम्हाला उद्या उतरताना पाहायला मिळतात का बघा, तर तुम्हाला अंदाज येऊन जाईल काय आहे काय नाहीये. जर अशा प्रकारे ही संघटना काम करत असेल आणि वारंवार कायदा आणि सुव्यवस्था या शहराची हातात घेत असेल तर ते योग्य नाही. सर्वसामान्य माणसांना प्रत्येक वेळेला भ्रमात टाकायचं आणि ही गोष्ट वाढवायची. आता काल भारतीय जनता पार्टीच्या आदरणीय महिदाजीने एक वाक्य वापरलं की बाबा तुम्हाला जर रुबीना चालते तर तुम्हाला डिंपल का चालत नाही. तर मला त्यांचाही प्रश्न पडतो की तुम्ही नक्की ती यादी वाचली का? जर काँग्रेस पक्षाचे जे नगरसेविका जिंकून आलेले आहेत त्यातले एकही महिला नगरसेवक मराठी नाहीच आहे, मग काँग्रेस पक्षात येईल कुठून? जर 13च्या 13 उमेदवार जर अमराठी असतील, त्यांचा संख्याबळ मोठा आहे, मग महापौर पद देण्यासाठी ते त्यांचाच एखादा व्यक्ती उभा करतील. तर हे देखील कुठेतरी पाहिलं पाहिजे. काहीतरी मुस्लिम आणि हिंदू म्हणजे भाजपाचं हिंदुत्व वेगळंच आहे, खरं हिंदुत्व वेगळं आहे, पण भाजपाचं इथलं हिंदुत्व वेगळं आहे. तर नेहमी कुठेतरी मुस्लिम आणि हिंदू हा वाद, जसा माझे सहकारी मगाशी बोलले, त्याने तो एक विषय कळत ना कळत लोकांमध्ये छेडलेला आहे की तुम्हाला रुबीना चालते मग तुम्हाला ही चालत नाही का, डिंपल चालत नाही का. अरे काय प्रकार आहे हा? कुठे आपण शहर घेऊन चाललोय? ज्या 78 नगरसेवकांच्या विजयानंतर एक जल्लोष साजरा केला पाहिजे, इतकी मोठी ताकद तुम्हाला लोकांनी दिलेली आहे, तुम्ही कसं मीराबाईंना पुढे घेऊन जाल याचा विचार करा, याची भाषणं करा, हे विचार लोकांसमोर मांडा. कुठे हिंदू मुस्लिम अमुस्लिम करताय, कुठे मराठी अमराठी करताय? शहराला आता पुढे घेऊन जाणं मला असं वाटतं की या आमदारांचं आणि या नगरसेवकांचं खरं कर्तव्य असलं पाहिजे. आणि शिवसेना, आदरणीय मंत्री महोदयांनी हे वाक्य वापरलेलं आहे, संतोषजीही बोलले, आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने सांगू, एक खंबीर विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडू. जे जे चांगले निर्णय महासभेत घेतले जातील त्या निर्णयाच्या पाठीशी शिवसेना उभी असेल आणि जे चुकीचे निर्णय घेतले जातील त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल. प्रश्न त्या पद्धतीचे केलेले आहेत. आदरणीय मंत्री महोदयांनी मागच्या वेळेला संवाद या विषयावर साधला होता, परंतु अडचण अशी होते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा आपण स्थानिक नेतृत्व देतो कोणत्याही पक्षाचे, मग त्यांची ती एक 90% जबाबदारी असते की त्यांच्या लेवलला ते विषय हाताळले गेले पाहिजेत. तसा आदेश, तसा संदेश नरेंद्र भाईंना सुद्धा वरून मिळालेला आहे. त्यामुळे ते देखील सामंजस्याने वागण्याचा प्रयत्न करतात, परंतु शेवटी त्यांची जुनी पद्धत आहे की हिंदू मुस्लिम आणि मराठी अमराठी हा वाद वाढवायचा, मतांचं विभाजन करायचं आणि या सर्व विभाजनाचा फायदा फक्त आणि फक्त नरेंद्र भाईंना व्हायचा. आणि याच्यात ते कौतुक आहे, नेहमी त्यांना यश मिळतं, हे म्हणजे आमच्यासाठी पण आश्चर्याचा विषय. पण ते खूप या बाबतीमध्ये हुशार आहेत कारण त्यांना हे चांगलं जमतं. शहर कसं बिघडवायचं, वातावरण कसं चिघळायचं आणि मतांचं विभाजन करून स्वतःची पोळी कशी भाजायची, याच्यात मैदाजी एकदम एक्सपर्ट आहे. माझ्या वाक्यात त्यांना मी अमराठी म्हटलं नाहीये. माझ्या वाक्यात साहेब मी असं म्हटलं की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी कागदाची यादी वाचली का? कारण जर काँग्रेस पक्षाकडे कुठेही अमराठी उमेदवार नसेल आणि त्यांनी एखाद्याचं नाव पुढे केलं असेल तर मग ते असं कसं म्हणू शकतात की या बाबतीत कसं काय सगळ्यांना चालतं, रुबीना का चालते, डिंपल का चालत नाही? मी आदरणीय रुबीना ताईंच्या कोणत्याही धर्माबद्दल, जातीबद्दल, भाषेबद्दल कोणतेही भाष्य केलेलं नाही, कारण आम्हीच एकत्र येऊन ते फॉर्म भरलेले आहेत. जर आम्ही एकत्र येऊन आम्ही उपमहापौर म्हणून वंदनाताईंना आणि महापौर म्हणून आदरणीय रुबीनाताईंना समर्थन देतो तर याचा अर्थ आम्ही त्यांना आमच्या महाराष्ट्राचे समजतो. मी तुम्हाला दुरुस्त करतो सरांच्याही माहितीसाठी की सर्वांच्याच आपल्या ते कामाला येईल की रुबीना फिरोज, जे नरेंद्र मेहता वारंवार नाव घेत होते, तुम्हाला रुबीना चालते का, रुबीना चालते का? तर आदरणीय नरेंद्र मेहतांपेक्षा आणि आताच्या डिंपल मेहतांपेक्षाही रुबीना फिरोज ओरिजिनल महाराष्ट्रीयन आहेत. रुबीना फिरोज ह्या सोलापूर जिल्ह्यातून येतात, त्यांचं जन्मस्थळ इथेच आहे. रुबीना फिरोज यांच्या मातोश्री वडील टाइम्स ऑफ इंडियामध्ये को एडिटर म्हणून काम केलेले, त्यांनी प्रचंड प्रतिष्ठित एका उच्च शिक्षित कुटुंबातून त्या येतात. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट वाटेल, त्यांच्या मातोश्री या सोलापूर शहरातल्या एक प्रतिष्ठित शिक्षिका, प्रतिष्ठित शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड झालेल्या होत्या आणि रिटायर्ड झाल्यानंतर 1992 साली त्या सोलापूर महानगरपालिकेच्या उपमहापौर म्हणून, पहिल्या महिला उपमहापौर म्हणून काम केलेले. आणि सोलापूर महानगरपालिका या देशामध्ये ब्रिटिशांनी काढलेल्या पहिल्या 5 महापालिकांमध्ये मोजली जाते. त्यामुळे आणि विशेष म्हणजे आताचे जे भाजपचे नगरसेवक जेवढे निवडून आलेले आहेत सोलापूरमध्ये ना, त्यातले 50% त्यांचे शिष्य आहेत. त्यामुळे नरेंद्र मेहतांनी एकदा माहिती घ्यावी
की केवळ कुणाचा धर्म आहे म्हणून कुणाला हिनवू नये. कदाचित आपल्याला पूर्ण माहिती नसल्यामुळे तुम्ही रुबिना फिरोज करताय. त्या कुटुंबाच्या इतिहासाची पार्श्वभूमी पाहून घ्या. रुबिना फिरोज या नरेंद्र मेहतांपेक्षा अधिकच्या जास्त मराठी आहेत. डिंपल मेहतांच्या बरोबर आम्ही बिलकुल हे करत नाही. त्या महापौर झाल्या, त्यांना शुभेच्छा आमच्या होतील. पण जर नरेंद्र मेहतांना वाटत असेल रुबिना फिरोज तर मी त्यांना आवाहन करतो की एकदा रुबिना फिरोज मॅडम आणि डिंपल मेहता मॅडम यांची मीरा भाईंदर मधल्या सगळ्या प्रतिष्ठित पत्रकारांसोबत एक अर्ध्या तासाची लाईव्ह डिबेट आपण ठेवूया आणि दूध का दूध पाणी का पाणी एकदा आपण करून घेऊया. मग समजेल की माणसाच्या जीवनात धर्म किती महत्वाचा असतो. माझा प्रश्न असा आहे की फायदा अकाउंटवरती दिसत नसतो. प्रत्येक फायदा तुम्हाला अकाउंटवरती किंवा पासबुकमध्ये एंट्रीने दिसत नाही. तो अप्रत्यक्षरित्याही दिसेल. आणि मी गोल्डन नेस्ट मध्ये तुम्ही पाहाल तर सगळे मोठे ते गोल्डन नेस्ट मध्येच राहतात. कारण 145 चे सगळे आमदार आतापर्यंत झालेले 3 माणसं त्यातले एकच 145 मध्ये राहणारे झाले. बाकी सगळे 146 मध्ये खास करून गोल्डन नेस्ट मध्येच राहणारे झालेले. काय आणि मीरा भाईंदर शहरातील मराठी नागरिकांना तुम्ही काय आव्हान द्याल? आमचं आव्हान हेच आहे, उद्याच्या मोर्चाशी शिवसेनेचा काही संबंध नाही. आणि शहरातल्या मराठी माणसाला आमचं हे आव्हान आहे की या शहरातल्या लोकांनीच हे नगरसेवक निवडलेले आहेत. आम्ही ठीक आहे विरोधात लढलो असेल, शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे वगैरे सगळे पक्ष आम्ही विरोधात लढलो असेल. एकदा निवडणूक झाली, मतदान झालं आणि निवडणुकीचा निकाल आला की निवडणुकीचं राजकारण संपतं. आणि आता ज्या पक्षाला बहुमत मिळाले त्यांनी आपला महापौर निवडावा, त्यांनी तो ठरवलेला आहे. त्यामुळे आमचं हेच आव्हान आहे की उद्या जो महापौर बहुमताने जिंकून येईल त्याला आमच्या मनापासून शुभेच्छा.